संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे. आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे. खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग. निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षलवादी आहे. विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे. ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना. त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे. तो निकाल आधी द्या की आपोआप पुढली गाडी सुरळीत होते. उत्तम युक्तिवाद, जबरदस्त युक्तिवाद आणि कायद्याला आणि संविधानाला धरून झालेला युक्तिवाद आहे. आणि कालच्या युक्तिवादानं अप्रत्यक्षपणे बौद्धिक नक्षलवादी कोण मोदी म्हणतात ते हे स्पष्ट झालं. आमच्या विधानसभेचे अध्यक्ष ज्याने विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, हे बौद्धिक नक्षलवादी. आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी. पण नार्वेकर म्हणतात कायदेशीररित्या मी नार्वेकर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत का? नार्वेकर म्हणतात म्हणजे काय म्हणतात? जे नार्वेकर, तुम्ही नार्वेकरांचं ट्विटर हँडल बघा. विधानसभेचा अध्यक्ष हा पक्षपाती असू नये, कोणत्या पक्षाचा नसतो, हे जर आपण स्वीकारलं तर नार्वेकरांनी जी भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी प्रसिद्ध झालेली आहे ती त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकून त्या कार्यकारिणीचं महान स्वागत केलेलं आहे. अशा नार्वेकरांविषयी तुम्ही मला काय सांगताय? आपण पक्षपाती आहात. आपण त्या पद्धतीने निर्णय घेतला आणि मी म्हणतो ना, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली. ह्याच्यामुळे जर कोणाला वाईट वाटायचं असेल आणि मला नोटीस वगैरे असेल मी नोटीस स्वीकारायला तयार आहे. आर्थिक, मी वारंवार सांगतो, आर्थिक आणि राजकीय दबावाखाली हे निर्णय विधानसभा अध्यक्षांनी आणि तेव्हाचे जे निवडणूक आयुक्त होते राजेश कुमार त्यांनी घेतले. पण राऊतसाहेब, एकनाथ शिंदे बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणाले की आपलाच राजकीय विजय होणार आहे आणि अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. नाही नाही, हा राजकीय विजय म्हणजे काय असतं? विजय, राजकीय विजय या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितला आहे बघा, 3 गोष्टी ज्या आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं आणि देशात, मिंदे म्हणतात न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द तिने वापरला का मला माहीत नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना? आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या 3ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा आहे. या क्षणी कायदेशीर दृष्ट्या ते आत्ताच हरलेले आहेत. संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेंच्या राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही बरं का. संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय. त्यांचं हेही म्हणणं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? म्हणजे कोण आहेत कोणते? अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अहो, त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय आहे? ते का रामशास्त्री आहेत का? हा, खोट्याचं खरंच करणार ना. ज्या पद्धतीनं आर्थिक आणि राजकीय दहशत निर्माण करून, दबाव निर्माण करून निर्णय घेतला, त्यांना असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा आम्ही ते करू शकू. पण त्यांचे वकील मनिंदर सिंग आहेत, त्यांनी यापूर्वी पक्षप्रमुख पद हेच चुकीचं आहे, बघा, असंविधानिक आहे असा युक्तिवाद केला होता. करू द्या ना. तेव्हा केला ना, तेव्हा त्याला परिस्थिती बदलली, तेव्हा केला. आता ह्याच्यापैकी कोणाच्या घरातून 200 कोटींच्या नोटा ईडीला सापडल्या त्यात आम्ही सांगू का? ते जे बोलतायत ना आता दिल्लीतल्या फार्म हाऊसमधून युक्तिवाद करणारे जे लोक आहेत, आता कोणाच्या घरातून 200 कोटीच्या नोटा सापडल्या, जप्त झाल्या, हा जरा तुम्ही अभ्यास करा, मग कळेल तुम्हाला की मी म्हणतोय ना आर्थिक आणि राजकीय दबाव.
राजेश कुमारांपर्यंत आर्थिक व्यवहार झाला असा आरोप आहे तुमचा? 100%. मी आधी बोल